हॅलो गायज, तर आज आपण पाहणार आहोत जगप्रसिद्ध ताजमहल आग्रा. तर ताजमहल हे भारतातील आग्रा सिटीमध्ये यमुना नदीच्या काठावर आहे. आणि जेव्हा आपण एंट्री करतो ना, तेव्हा पाण्याचे कारंजे, फुलांची बाग वगैरे आणि हिरवेगार असं गार्डन चारही बाजूने आहे ताजमहलच्या साईडनं. तर मुघल सम्राट शहाजहान यांनी त्यांची पत्नी मुमताजच्या आठवणीसाठी ताजमहल बांधला आहे. तर मुमताज महल या 1631ला एक्सपायर झाल्या होत्या, पण त्यांची आठवण अमर राहण्यासाठी शहाजहानने ताजमहल बांधला आहे. आणि सुमारे 20 ते 22 वर्ष हे बांधकाम सुरू होते आणि 1653ला बांधकाम कंप्लीट झालं. आणि ताजमहलचे जे पांढऱ्या कलरचा जे आहेत ना संगमरवरी, ते दगडांपासून बनलेले आहेत. आणि ताजमहल हा खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि उंच हे चारही बाजूनी जे उंच उंच मिनार आहेत ना, ते उंच मिनार असे खूप मोठे भव्य असे आहेत. आणि जे बांधकाम जे आहे ना, ते चारही बाजूनी स्ट्रक्चर सेम आहे. ताजमहलला बघायचं म्हटलं की एक दिवस तर लागतोच पूर्ण. 4-5 तास तर लागतातच. आणि दिल्लीपासून आग्रा सिटी ही 4 तासावरती आहे, म्हणजे 250 किलोमीटरवरती आहे. आणि चारही बाजूने गार्डन वगैरे आहे. खूप मस्त वाटते ताजमहल बघायचं म्हटलं की. आणि तिथे थंडावा खूप आहे, झाडाखाली बसायला वगैरे, गार्डनमध्ये वगैरे. आणि ताजमहलला बघितल्यानंतर असं म्हणजे म्हणतात ना, स्वर्गाहून सुंदर अशी जागा आहे. सनसेटच्या वेळेस पण खूप छान वाटतं. आणि इव्हिनिंगच्या वेळेस एक हवा वगैरे असते ना, ती म्हणजे अशी गार हवा येते आणि ऊन वगैरे कमी होतं, त्यामुळे एकदम शांत छान वाटतं एकदम. तर गाईज, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता भेटूयात आपण. बाय बाय गाईज.